स्पर्धेमध्ये कुठल्याही स्पर्धा असो तर धारावे संघाने हा जो एक संकल्पना आणली जी रांगेत जाणं आणि रांगेत येणं खूप चांगलं वाटतं हे दृश्य टिपण्यासाठी आपल्या कॅमेरामॅनला सुद्धा शिस्तबद्ध क्रिकेट आपण खेळलो तर क्रिकेटला सुद्धा मानवंदन काय हरकत होत नाही 4 षटकांचा सामना असेल 4 षटकामध्ये बघूयात कितपर तर 2 धावसंख्येची पॅनल्टी असेल गोठवली संघाला संघाचे खेळाडू कमी असल्यामुळे 2 धावांची पॅनल्टी इथं घोषित केली जाते संघाकडून शिस्त पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय गोठवली संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाते तर पॅनल्टी कॅन्सल केली जाते संघामध्ये भर केली जाते तर खेळाडू सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय तृषान आणि दत्ता त्रिशान आणि दत्ता आपण पाहतोय स्ट्राईकला पाहतोय दत्ता नॉन स्ट्राईकला अवलंबित केले दत्ता सोबत खांद्याला खांदा देऊन फलंदाज त्रिशान आणि सलामीचे षटक आणि या पहिल्या डावातील पहिलं षटक घेऊन येतं गोलंदाज नशीब पंचांच्या बघूया आता पंचांकडे जोर दाद घेताना पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करेल सारसोले संघ आपल्याला आपण पाहतोय खेळताना सारसोले संघाचं जितकं कौतुक केलं जाईल तितकं कमीच आहे पाहिलं गेलं बरेच अलीकडच्या कालावधीमध्ये हा संघ बरेच फॉर्म मध्ये होता यंग टॅलेंट क्रिकेट असो 30+ असो 40+ असो हा संघ बऱ्याच कालावधीमध्ये आपण पाहिलं गेलं या खेळाडू खेळताना या स्पर्धेमध्ये बघूया आता कितपर कामगिरी पार पाडील सारसोले संघ नशीब येतं गोलंदाजी ट्रॅकवर बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय पंच हेमंत पाटील आणि नॉन स्ट्राईकला अक्षय सुर्वे तर नशीब येतोय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पहिला चेंडू सोडला जातोय पंचांकडे दात जरूर घेतलं पंचांनी दान फेटवलंय पहिला चेंडू दाट जातोय निर्धार जातोय चेंडू चांगला चेंडू टाकला होता गतीमध्ये चांगली गोलंदाजी करताना चांगला स्पीड या बॉलावर जरूर टाकला होता नशीबने पुन्हा एकदा मोर द विकेट पंचांच्या डावीकडून नशीब चांगला फटका मारण्याच्या चकत्यात पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट चेंडू तर यष्टीरक्षक जग्गू आपण पाहतोय सातत्याने जग्गू मेहर बरेच रेकॉर्ड या यष्टीरक्षकाच्या नावावर आहेत चांगला खेळाडू आहे सारसोले संघाचा अलीकडच्या कालामध्ये विचार केला तर चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटची इनर येत लागून जातं डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव भेटेल एक धावाने संघाचा धावफलक पुढे जाईल धावसंख्येचा श्री गणेश होईल संघ गोठवली संघाचा डिक्लेअर झोन मध्ये स्वतःच्या खात्यामध्ये संघाचा धावफलक आणि स्वतःचा धावफलक इथं ओपन करतो अकाउंट ओपन करतोय फलंदाज दत्ता पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म उर्ध विकेट फुलर लेनचा चेंडू लाउट केलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक 6 धावांसाठी पुल इज अ सक्सेसफुल षटकार काऊ कोणाच्या दिशेने येतोय षटकार या डावातील पहिला षटकार दत्ताच्या बॅट मधून असं वाटलं होतं जाईल की काय पण मस्तकला दस्तक देऊन गेला हा षटकार 6 धावांसाठी
4 चेंडू आणि संघाचा धावफलक पुढे लागलाय. 7 धाव संख्या धावफलकावर. 4 चेंडू. पुढचा चेंडू मारण्याचा चकता. चांगला चेंडू. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता पण डॉट चेंडू गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन सरसाला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू. षटक संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. चांगलं कमबॅक केलंय. षटकार गेल्यानंतर असं वाटलं होतं पुन्हा एकदा 2 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का काय, पण डॉट चेंडू जाते. एक षटक संपते. 7 धावसंख्या फळकावर लागते संघाच्या. गोटोळी संघाच्या बिनबाद 7 धावसंख्या फळकावर लागलेत. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन येते नवनाथ. नवाज जर विचार केला नवनाथचा जर चांगली गोलंदाजी सातत्याने केले गेले सारसोळे संघाकडून बऱ्याच कालावधीमध्ये अलीकडे कालावधीत जर विचार केला यंग टॅलेंट क्रिकेटमध्ये आपलं नाव जरूर गाजवलं होतं. बरेच फटके सजवत होते. चांगले रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर होते. बघूया आता 30+ सामना खेळताना आपण या सारसोळे संघाकडून काय करेल आपल्या संघासाठी नवनाथ. धावकर त्याचा गोलंदाज राटाम राऊंड द विकेट. फ्लोरलेचा चेंडू होता. ट्रॅकर होता तिथं. गॅप मध्ये जरूर टोळवलाय. 1 बाउंस सीमापार जातो. सिलिंग शॉट टेकिंग गॅप येतं. 1 बाउंस सीमापार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 पुढे जाते. 11 या धावसंख्येवर. डबल फिगर मध्ये धावसंख्या लागते संघाच्या. 11 या धावसंख्या. पुन्हा एकदा लेफ्ट टाइम राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पुन्हा एकदा मारण्याचा चकता त्रिशांत. इथं फेकी बघूयात. तू मैमे झालं होतं. धोक्याची घटना जरूर होती पण फलंदाज सुखरूप असेल क्रीज मध्ये. कुठलीही धावसंख्या इथं खर्च होत नाही. 11 धावसंख्या. डॉट चेंडू जातोय. कमबॅक जरूर करतोय गोलंदाज नवनाथ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवनाथ. नवकरदाचा गोलंदाज मारण्याचा चकतायत. बॅटची इनसाइड इज लागून जाते पाईच्या स्वरूपात. बाईच्या स्वरूपात एकदा जर कट बॅट कट बाईच्या स्वरूपात एकदा जोर भेटते संघाला. संघाचा धावफलक पुढे जात आहे 12 वर. 1 षटक 3 चेंडू 12 धावसंख्या फलकावला. पुढचा चेंडू नवनाथ याचा. साईट ऑफ स्टंप. पंचांकडे दाट जरूर मागितले होते पण पंचाने इथं दाट फेलावले गेले आहे. डॉट चेंडू जातोय. कमबॅक जरूर केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 3 सलग चेंडू. एक चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक जरूर केलंय. 5वा चेंडू पुन्हा एकदा नवनाथ याचा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅकच्या रडार मध्ये येत नाही. बॅटची कट लागून जाते. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघात धावफलक पुढे जाते 13 या धावसंख्येवर. थोडस संतगती क्रिकेट आपण पाहतोय. मोठे फटके जरूर याला मारण्याचा प्रयत्न असेल संघाचा. बघूया त्या प्रयत्नाला काय घडतंय पुढे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट चेंडू जातो. षटक संपते. 2 षटकानंतर जर विचार केला तर धावसंख्या फलकावर लागतात 13. 6.5च्या सरासरी धावसंख्या 13 फलकावर लागतात. तर जाऊयात सत्कार समारंभाकडे आपण. तर विनंती असेल योगेश कोहली आपल्या हस्ते मधुकर पाटील यांचा सत्कार करायचा. आपल्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल या स्पर्धेमध्ये खूप खूप धन्यवाद. मायाची उबदार शाह आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपला सत्कार केला जातोय. मधुकर पाटील यांचा इथं सत्कार केला जाईल.
तर जग्गू महेर गोलंदाजी ट्रॅकवर एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू चांगला चेंडू पंचांकडे दाट जरूर मागितली होती पण पंचांनी दाट सोडलंय. डॉट चेंडू जाते बॅटची कट लागली होती जरूर पंचांनी इशारा केला जातोय. डॉट चेंडू जाते धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 13 धावसंख्या. तर विनंती असेल गणसोली आणि दिवाळे या दोन्ही संघांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपला सामना खेळवला जाईल. नाणेफेकीचा कॉल करायचा सामन्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त लांबी कमी एलिव्हेशन कमी भेटतं आणि फलंदाज बाद होतोय. मोठा हादरा बसतोय. पहिला गडी बाद होतोय संघ गोठवली संघाचा. 13 या धावसंख्येवर फलंदाज क्रमांक पहिला दत्ता बाद होतोय. बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. दशरथ चांगला फटका गॅप मध्ये जरूर आहे. बघूयात वन बाउन्स जाईल की चौकार. येतोय चौकार. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. खणखणीत दमदार एक फटका. 4 धावणे संघाचा धावफलक पुढे जाईल 17 वर. दोन षटक आणि 3 चेंडू धावसंख्या 17. पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवर जग्गू महेर लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. चांगला फटका क्रॉस द लाईन जरूर केला. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. उंची जास्त लांबी कमी. एक धाव जरूर काढले. दुसरा धावचा प्रयत्न. बघूया दुसरी धाव पूर्ण होईल की काय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली जाते आणि 2 धावा जरूर भेटतंय. तुतू मेमे झालं होतं. फंबल झालं होतं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही खेळाडूमध्ये. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या फलकावर लागतात 19. मोठे फटके मारण्याचे प्रयत्नात असलेला संघ गोठवली संघ. कुठेतरी धाव 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन जरूर केलाय. बघूयात आणि येत फलंदाज होतोय बाद. लॉंग ऑन रिझनला चांगला झेल घेतला जातोय. फलंदाज क्रमांक दुसरा जातोय बॅक टू डगआउट. रोहित येतोय फलंदाजी ट्रॅकवर.
चांगली गोलंदाजी करताना जग्गू मेहर. धावसंख्या 19, फलकावर लागले. 2 गडी बाद जरूर केले या षटकामध्ये. कुठल्याच गोलंदाला यश भेटलं नव्हतं. जग्गूने जरूर 2 गडी बाद केले. बघूया धावसंख्या 19, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू महाराजांना चकतायत. एक धाव जरूर घेतली जाते. चोरटी एक धाव जरूर घेतली जाते. एक धावाने संघाचा धाव फलक पुढे जाते 20 वर. षटक संपतंय. 3 षटकानंतर संघाच्या धाव फलकावर धावा लागतात 20. 2 गडी बाद 20 धाव संख्या फलकावर लागतात संघाच्या. गोठोली संघाच्या येणारा अजून एक षटक शिल्लक असेल. वीस धावसंख्या 3 षटकानंतर संघाच्या धावफलकावर लागलेत. नवीन गोलंदाज दीपक आपण पाहतोय. 4थ्या षटकावर गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लाफ्ट केलाय. कार्पेटच्या साहाय्याने जातो. बॉलर बॅक टू डाय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न कुठलाही केला जात नाही. एक धावाने संघात धाव फलक पुढे जाईल 21 वर. चांगला फटका जरूर गॅप मध्ये जरूर आहे. कव्हरच्या दिशेने 1 बाउंस सीमा पार येतोय. चौकार सिलिंग शॉट टेकिंग गॅप. 4 धावांसाठी दन करीत आहे चौकार. चौकारने धाव संख्येचं धाव फलक पुढे जाईल 25 वर. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉलर बॅक टू डाईव्ह. तिथे एक धाव जरूर घेतली जाते. दुसऱ्या धावचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. धावफलकावर संघाचा धावफलक लागले 26. अजूनही येणारे या डावातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये मोठे फटके जरूर मारण्याचा प्रयत्न असेल तृषान आणि रोहित याचा. बघूयात पुढचा फ्लोअर लेनचा चेंडू गॅपमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नवनाथ एक धाव जरूर घेतली जाते. दुसऱ्या धावचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. एक धावाने संघाचा धावफलक आहे त्याच ठिकाणी पुढे जाईल. माफ करा, एक धावाने संघाचा धावफलक पुढे जाईल 27 वर. येणारे 2 चेंडू शिल्लक. दीपक गोलंदाजी करताना आपण पाहतोय बॉल ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू लाभ केला पण बॅटच्या रडामध्ये उपस्थित येत नाही. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. प्रयत्न चांगला केला होता पण प्रयत्नाला अपयश भेटलं जात आहे. एक धाव जरूर. दुसरी धावचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने संघात धाव फलक 29 या धावसंख्येवर जात आहे. 5 चेंडू 29 धावसंख्या. 3 षटक 5 चेंडूनंतर धावसंख्या 29. षटक शेवटचा चेंडू असेल या डावातील. 1 टू गो. शेवटचा चेंडू. चांगला फटका सजवलाय. गॅप तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे गुरुनाथ आणि फलंदाज बाद होतोय. तिसरा गडी बाद होतो 29 धावसंख्येवर आणि संघाचा धाव फलकावर लागतो 29 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 30. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावसंख्येचं आव्हान असेल संघ सारसोळे संघाला. तर मी विनंती करेल घनसोली 30+ आणि त्याचबरोबर दिवाळे 30+ दोन्ही संघाचे कर्णधार आला असाल तर नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायचे. बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर आला असाल तर लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकी इथं केली जाईल आपल्या या 2 संघामध्ये. घनसोली 30+ आणि त्याचबरोबर दिवाळे 30+ संघ.
धन्यवाद. तर 24 चेंडू जिंकण्यासाठी 30 धाव संख्या. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह. लॉंगऑफच्या दिशेने तिथे गेला चेंडू. एक धाव जरूर भेटेल. सलामी जोडे आपण पाहिलं गेलं गुरुनाथ आणि दीपक. स्ट्राईकला प्रथम पाहिलं गेलं गुरुनाथ. एक चांगला खेळाडू आपण पाहतो सातत्याने गुरुनाथ 30+ संघामध्ये खेळताना आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दत्ता गोलंदाजी मार्कवर आहे. वैयक्तिक पहिला षटक टाकतो दत्ता. 30 चेंडू 24 चेंडू आणि माफ करा 24 चेंडू आणि 30 धाव संख्येचं आव्हान आहे. ते आव्हान पाठला करताना गुरुनाथ आणि बाहेर आहे. पुढचा चेंडू तिसरा चेंडू दत्ता याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. अपट्रॅकचा चेंडू होता जरूर टोळवला तिथं. वन बाउंड सीमा पार येतोय चौकार. दीपकच्या बॅट मधून दन करीत सीमा पार लॉंग ऑन रिझनला येतोय चौकार. 4 धावांसाठी. 4 धावाने संघात धावफलक मुसंडी मारेल. स्वतःच धावफलक अकाउंट ओपन होईल. 5 या धाव संख्या संघाच्या लागतील धावफलकावर आणि स्वतः 4 धाव संख्येवर खेळेल दीपक. 30 धाव संख्येचा पाठलाग करताना संघ सारसोळे संघ. बघूयात पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने येतोय. लांब लचक षटकार बॅट मधून दीपकच्या. देखना यूज अँड हँडसम ब्युटिफुल. 6 धावांसाठी षटकार. 11 धाव संख्या फलकावर लागलेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू दत्ता याचा पुढे येऊन सरसावलाय पण बॅटच्या रडारमध्ये येत आणि पंचांनी बाद घोषित दिलाय. खरंच खेळाडू वृत्ती दाखवली गेली इथं. पंचांचा कुठला इशारा आला नाही. त्याच अगोदर आपलं स्वतःच बोट वरती केलं की आउट आहे मी आणि फलंदाज जातोय माघारी. दीपक खरंच कौतुक केलं जातंय या फलंदाजाचं. जर टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. स्पोर्ट्समॅनशिप ही गरजेचे असते. खेळाडू वृत्ती दाखवणे खूप गरजेचे असते. आपण सातत्याने पाहिलं गेलं क्रिकेटच्या कालावधीमध्ये सचिन रमेश तेंडुलकर स्वतः माघारी जाताना आपण बरेच कालावधी पाहिलं गेलं. तीच खेळाडूरीती आता इथं दीपकने दाखवले. फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय 11 धाव संख्येवर. नवीन फलंदाज इनाट क्रमांक 2 वर जातोय मनोज. माफ करा 3 वर. पुढचा चेंडू आप ट्रॅकरचा होता. बॅटची इनसाइड एज लागून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. षटक संपलं. 1 षटकानंतर धाव संख्या 12 लागतात फलकावर. आता मात्र येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव संख्या. 18 चेंडू आणि 18 धाव संख्या आपण पाहतोय. ISPL 2024 मध्ये आपल्या या नवी मुंबई भिवंडी कल्याण डोंबिवली परिसरातील बरेच खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खेळताना. या नवी मुंबई नगरीतील आपण पाहिलं गेलं धाराबे संघाचा निलेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 18 चेंडू आणि 18 धाव संख्येचं आव्हान. पाहिलं गेलंय ISPL मध्ये विकी भोईर धाराबे संघाचा खेळताना आपण पाहिलं गेलं. या नवी मुंबईचं खरंच नाव गाजवलं त्या खेळाडूने. या टेनिस क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. पहिला चेंडू सन्मान जरूर दिलाय. सेन्सिटिव्हनेसपणा इथं दाखवलाय की गडी बाद झालाय. आपला मोठा हादरा पॅव्हलियन मध्ये आहे तर आपण शांत गतीने खेळायला पाहिजे. याच पद्धतीने गुरुनाथने दाखवलंय. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन. मोठा फटका जरूर खेळलाय. मी दाखवले गेले बॅट मधून माझ्या बॅटची ताकद. 7 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावर येतोय. लांब लचक षटकार. गुरुनाथ मडवीच्या बॅट मधून षटकार.
माफ करा, गुरुनाथ पाटीलच्या बॅट मध्ये येतोय षटकार. धावसंख्या 6 मुसंडी मारते, धावसंख्या फलकावर लागतात 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक, दुसरा त्या दिशेने येतोय षटकार. गुरुनाथ पाटीलच्या बॅट मधून दुसरा बॅक टू बॅक. चांगली फलंदाजी, धुवाधार फलंदाजी. 24 धावसंख्या. काय फलंदाजी करतोय सातत्याने मैदानावर. पॉपिंग केजवर आपण खेळताना पाहतोय त्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन बॅट मधून येतोय. बघूया तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण क्षेत्ररक्षक बीट होईल, जाईल सीमा पार. चौकार. धावसंख्या 4 पुन्हा एकदा पुढे जाते 28 वर. 2 धावसंख्येचं अजूनही गरज असेल संघाला जिंकण्यासाठी. खरंच कौतुक असेल फलंदाजाचं. षटकार चौकार. बघूया शेवटच्या 2 धावसंख्येची गरज असेल अजूनही. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुलर लेनचा चेंडू होता, पुन्हा एकदा येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. या षटकामध्ये सामना विजय होतोय. विनिंग स्ट्रोक लगावतोय गुरुनाथ पाटील. धावसंख्या 6 पुढे जाऊन संघ विजय घोषित केला जातोय. वैयक्तिक 23 या धावसंख्येवर नाबाद खेळी करतोय फलंदाज गुरुनाथ पाटील. चांगली फलंदाजी, काय धुवाधार फलंदाजी. 23 या धावसंख्येवर 3 षटकार. आणि 1 चौकार. त्याच्या साह्याने धावसंख्या 23 या फलकावर.